हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पुस्तकातील हास्यचित्रातील मूल हे स्थूल वाचन अभ्यासणार आहोत. तर त्याचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. 1954 साली त्यांचा जन्म झाला. ते कथालेखक आहेत, ललित लेखक आहेत आणि व्यंगचित्रांचे संग्राहक म्हणजेच अभ्यासक आहेत. त्यांनी 1976 पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली. व्यंगचित्र म्हणजे काय? तर व्यंगचित्र म्हणजे विनोदी चित्र, कार्टून्स यांचा संग्रह करण्यात त्यांनी सुरुवात केली. कथा लेखनासोबतच व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन त्यांनी केलं. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आता राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर 24 ऑक्टोबर 1921 आणि 26 जानेवारी 2015 मध्ये भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार आणि विनोदी लेखक त्यांच्या कॉम अँड मॅन आणि द टाइम ऑफ इंडियामधील यू सेड इट या चित्रमालिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आणि के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवादन केलेले आहेत. अप्रूफ रूफ विश्वनाथ हे कथासंग्रह, रेषालेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. या पाठामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? हास्यचित्र म्हणजेच व्यंगचित्र म्हणजे काय आणि ती आपण कशी वाचायला म्हणजेच कशी केली पाहिजेत ते आपल्याला या पाठातून शिकायचं आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्र दुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. ठीक आहे. तर पाहूयात आपण दररोज कार्टून्स पाहतो. तुम्हाला कार्टून्स बघायला आवडतात की नाही? हां, तर आपण कार्टून पाहतो. ती आपल्याला इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. तर कार्टूनचंच नाव काय आहे? हास्यचित्र किंवा व्यंगचित्र. पण त्या कार्टून्सला कोणी म्हटलं की व्यंगचित्र आहे, ते हास्यचित्र आहे असं म्हटलं तर आपण थबकतो. थबकणं म्हणजेच काय? तर मध्येच अकस्मात थांबणे. शिवाय आपण सहजा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. चिंटू हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. आता चिंटू पण एक कार्टून आहे. सकाळ न्यूजपेपरमध्ये एक विनोदी चित्रमालिका म्हणजे कार्टून्सची एक चित्रमालिका होती. त्याचे लेखक कोणी केलं तर प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित यांनी केलं. आणि चिंटू हे पात्र जे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबीयातील ते आहे. आणि यात त्यांनी काय केलं? विनोदी चेहऱ्याने त्याच्या दैनंदिन जीवनातल्या घटना दिलेल्या आहेत या चिंटू या कार्टूनमध्ये. अशा चित्राच्या पहिल्या भागात कोणीतरी कुणाला तरी सांगत असतं. त्यांनी उदाहरण म्हणून काय सांगितलं आहे? चिंटूचं जे सकाळ न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये त्या पहिल्या भागामध्ये कुणीतरी कुणाला काहीतरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. दुसरा और तिसऱ्या भागामध्ये काय त्यांनी जे सांगण्या बोलण्यातून त्यांनी गंमत सांगितलेली आहे. कधी आपल्याला एकाच भागात कार्टून पाहायला मिळतं हे पाहून खुदकन हसू
येतं आपल्याला. कधी काय होतं की एकाच भागाचं आपल्याला कार्टून आपण बघतो. कार्टून बघून आपल्याला हसायला येतं की नाही, तर खुदकन आपण काय करतो, हसतो. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? कोणी तुम्हाला विचारलं की हास्यचित्र म्हणजे काय, तर तुम्हाला सांगता येईल का? तर कोणी सांगेल वेडं चित्र म्हणजे हास्यचित्र, की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो. तर दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं. काय की कुणी सांगेल, कोणी हे वो क्या करेगा, वेडं वाकडं म्हणजे कसंही काढलेलं चित्र म्हणजे ते कार्टून. कोणी काय म्हणेल त्याच्यामध्ये जोक्स असतात. आणि कोणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास कशी करता येईल? बघा, हे त्यांनी सांगितलं की वेडंवाकडं चित्र असतं, पुन्हा जोक्स असतात त्याच्यामध्ये. आणि ते वाचलं की आपल्याला काय येतं, हसू येतं. पण खरी हास्यचित्राची जी कार्टूनची व्याख्या आहे ती करायची झाली तर ती कशी करता येईल? तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. काय साधी आणि सोपी व्याख्या म्हणजे काय, सफाईदारपणे एकदम नीटली रेषांनी अशी काढलेली गमतीदार चित्र म्हणजेच काय, हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. बरोबर ना? ते कार्टून्स असे काढलेले असतात. न्यूजपेपरमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये असे राजकारणी लोकांचे पण असे पोटं असे मोठं दाखवतात, डोकं असे मोठी दाखवतात आणि वेगळंच असं काहीतरी लिहिलेलं असतं त्यांच्याबद्दल. त्यालाच काय म्हणणार आपण, हास्यचित्र. तर हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं तर की आपल्याला काय येतं, हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंगचित्र म्हणजेच काय, की एक असं वेडं वाकडं असं चित्र, तो माणूस असतो, आपण ड्रॉइंग काढतो तर ते कसं एकदम सरळ स्वच्छ असं आपण एक माणूस काढलेला असतो. पण व्यंगचित्रामध्ये तोच माणूस, त्याचं डोकं मोठं असेल, त्याचं पोट मोठं असेल, पुन्हा त्याची जी बोलण्याची पद्धत असते ती भाषा तिथे लिहिली जाते. म्हणजे तो काय म्हणतो ते तिकडे लिहिलं जातं न्यूजपेपरमध्ये. बघितलं असेल ना तुम्ही. आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला काय येतं, हसू येतं की नाही. तर व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आता ते व्यंगचित्र पाहून आपल्याला हसू येतं, पण त्या व्यंगचित्रामध्ये एक आपल्याला काय असतं, एक मेसेज दिलेला असतो. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे आपल्या लक्षात येतं. आता आपण ते चित्र पाहिलं, ते चित्र पाहिल्यानंतर आपल्याला कळतं, ते वाचल्यानंतर कळतं की तिथे एक गमतीदार असा विचार मांडलेला असतो, ते आपल्या नंतर लक्षात येतं. ठीक आहे, पुढे पाहूयात. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. काय आहे बघा, जी लहान मुलं आहेत त्या मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड म्हणजे डिफिकल्ट गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का? तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकारणं काय की लहान मुलांचं चित्र आकारणं म्हणजे जे छोटे छोटे बच्चे रहते हैं उनका ड्राइंग निकालना बहुत डिफ़िकल्ट है.
लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार. म्हणजे व्यंगचित्रामध्ये जर ती लहान मुलांची चित्र काढायची असतात, ती लहान मुलांची चित्र जे आकाराने लहान काढलं तर ते थोडीच लहान मुलांसारखी वाटणार. म्हणजे ती लहान मुलांसारखीच वाटतात का? एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. बघा, आता व्यंगचित्रामध्ये लहान मुलांची चित्र काढणं अवघड असतं थोडं. आणि जर एखादा उंच टॉल असा मॅन आहे, त्याचं चित्र जर काढायचं झालं तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? तर नाही. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? आता बघा, लहान मुलाचं चित्र काढायचं आहे तर त्याला दाढी मिशा असणार का? तर नाही. तर ती दाढी मिशा नसलेलं आपण चित्र काढलं तर ते पोरगं होणार का? तर नाही. तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायला प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी लक्षात येतात. म्हणजे व्यंगचित्र काढताना खूप प्रॅक्टिस लागते. म्हणजे मोठ्या माणसाचं व्यंगचित्र काढायचं असेल त्याची खूप प्रॅक्टिस लागते. पुन्हा लहान मुलाचं कसं चित्र काढायचं त्याची खूप प्रॅक्टिस लागते. चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलेलं नाही. काय की मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलेलं नाही. बारकाईने म्हणजेच काय, एकदम लक्षपूर्वक, अटेन्शन असं. हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. जो ड्रॉइंगकार आहे त्याला व्यंगचित्र काढताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मुलांसाठी विनोद करणं हे एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातील मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. लक्षात येत आहे की इथेच व्यंगचित्राचं जे कार्टूनचं कौशल्य आपल्याला काढायचं आहे, व्यंगचित्रकाराचं कौशल्य, इथे कौशल्य म्हणजेच काय, त्याची स्किल आहे ती व्यंगचित्राची इथे आपल्याला दिसून येते. मुलांसाठी विनोद करणं काय आहे, सोपं आहे, पण व्यंगचित्रातील जे मूल आहे ते काढणं मुलासारखं आणि ते मुलासारखंच दिसणं ते कठीण आहे. ठीक आहे. तर आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे हे ते पाहूयात. म्हणजे जे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी व्यंगचित्रातून आणि हास्यचित्रातून जी लहान मुलं कशी काढली, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं दिसतं ते आपण पाहूयात. ठीक आहे. ते आपण काय करूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे. थँक्यू.